नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? परीक्षा सुरू आहे, छान अभ्यास करायचा. वार्षिक परीक्षा पण लवकरच सुरू होईल. आत्तापासूनच अभ्यासाला लागायचं आहे बरं का. आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. माझ्या गोष्टीचं नाव आहे बर्बरीक. मुलांनो, कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडवांचं युद्ध 18 दिवस चाललं होतं. तर ते 18 दिवसाचं युद्ध एका सेकंदात खतम झालं असतं. कसं काय? जर का त्या युद्धामध्ये बर्बरीक आला असता तर. बर्बरीक कोण होता? भीमाचा नातू होता तो. भीमाच्या मुलाचा मुलगा बर्बरीक. त्याने की नाही शंकराची खूप तपस्या केली होती, म्हणून शंकराने त्याला वर दिला आणि वराबरोबर 3 बाण दिले. त्याला सांगितलं एका बाणातच अख्खी सगळी सेना मरून जाईल. हे कृष्णाला माहीत होतं, म्हणून त्या युद्धामध्ये येण्यासाठी बर्बरीक आईच्या पाया पडायला गेला. मोरवी, त्याच्या आईचं नाव मोरवी. आईला नमस्कार करायला गेला. आईला म्हटला की मी युद्धाला चाललेला आहे. तर मोरवी म्हटली युद्धाला जा, परंतु ज्याची बाजू कमजोर असेल त्याच्या पाठीशी तू उभा राहा बरं का. तर आता काय करायचं हे कृष्णाला कळलं. मग कृष्ण म्हटला की आता आपण तर बर्बरीकला भेटलंच पाहिजे. मग तो बर्बरीकला भेटला आणि म्हटला बर्बरीकला गेला ना तो भेटायला, तर ब्राह्मणाच्या रूपात गेला कृष्ण. आणि बर्बरीकला म्हटला की तू नक्की कोणाच्या बाजूने लढणार आहे, धर्माच्या का अधर्माच्या? तो म्हटला मी धर्माच्या बाजूने लढणार आहे. मग धर्म वाचवण्यासाठी तू काय करणार? तर बर्बरीक म्हटलं मी काहीही करल धर्म वाचवण्यासाठी. अगदी माझं मुंडकं जरी छाटून द्यायला लागलं तरी मी ते देईन. कृष्णाने लगेच त्याचं मुंडकं छाटलं आणि मग ते की नाही एका डोंगरावर नेऊन ठेवलं. पण त्यांनी इतकं बलिदान दिलं, म्हणून कृष्ण म्हटला की तू माझ्या नावाने ओळखला जातील. तू खूप मोठं बलिदान दिलेलं आहेस. तू मी म्हटल्याप्रमाणे तू म्हटल्याप्रमाणे मी तुझं मुंडकं छापलंय, कारण तू धर्मासाठी मुंडकंही छाटून देणार होता, म्हणून मी तुझं मुंडकं छाटलंय. तर आता त्याची काळजी करू नकोस. तुझं मुंडकं तुझ्या म्हणण्याप्रमाणे. तो म्हटला की आता माझं मुंडकं छाटले ना, तर कमीत कमी मला युद्ध तरी पाहायला मिळावं. म्हणून एका डोंगरावर ते बर्बरीकचं मुंडकं ठेवतं बरं का आपलं कृष्ण. आणि कृष्ण म्हणतो की माझं नावच तुला मिळालं जाईल. म्हणून बर्बरीक म्हणजे माधव, माधव म्हणजे कृष्ण. माझं नाव तुला लागलं जाईल, म्हणून बर्बरीकला आपण माधव म्हणतो बरं का मुलांनो. आणि मग तिथे गेल्यानंतर युद्ध होतो. पण बर्बरीकला कळतं कुणीही बाण मारला पांडवांकडनं तरी तो कृष्णच, प्रत्येक बाण हा कृष्णच आहे. आणि मग सगळेजण बसतात बरं का. युद्ध संपल्यानंतर पांडव जिंकतात. तर पांडव कृष्णाला म्हणतो की हे युद्धाचं श्रेय कुणाला द्यायचं, कारण सगळेच योद्धे होते. अर्जुन योद्धा होता, युधिष्ठिर योद्धा होता, भीम, नकुल, सहदेव हे सगळे योद्धे होते. मग काय करायचं, मग ह्याचं श्रेय कुणाला द्यायचं? तर तो कृष्ण म्हणतो की मला तर माहीत नाही, पण तुम्ही एका व्यक्तीला विचारू शकता. कोणाला? तर बर्बरीकला. बर्बरीक जवळ जातात बरं का. आणि बर्बरीकला म्हणतात की हे योद्ध्याचं म्हणजे जे युद्ध जिंकलंय त्याचं फळ कुणाला मिळणार? तर तो म्हणतो माधवालाच मिळलं पाहिजे. सगळेजण अवाक होतात. मग बर्बरीक म्हणतो कृष्ण जसं कृष्णाला पाहिजे तसं तो सगळं करतो, आणि हे जग सगळं त्याच्या नावावरच चाललेलं आहे. म्हणून सदैव आपण म्हणतो कृष्ण हरी कृष्ण, हरी कृष्ण, हरी कृष्ण. आहे की नाही? आवडली का गोष्ट? कृष्णाला जसं पाहिजे तो आपल्याकडनं करून घेतो, म्हणून आपण नेहमी चांगलंच वागलं पाहिजे. प्रत्येक माणसामध्ये हा देव असलाच पाहिजे. आवडली का गोष्ट? गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरायचं नाही.